रसमलाई. चला मग तुम्हाला भातगावचा पूलचा नजारा दाखवतो. हे बघा. नमस्कार मंडळी, मी श्री तारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री तारवे ब्लॉग्स. तर मंडळी, खूप दिवसाने प्लॅन ठरत होता. तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही चाललो आहे सुशीलच्या गावाला, गुहागरला. 2-3 दिवस तिकडे स्टे आहे. तर म्हटलं जातो आहे तर आता व्हिडिओ करूया. ब्लॉग काय आता भरपूर दिवस ब्लॉग पोस्ट केलेला नाही, तर आता म्हटलं जातो आहे तर करूया. तर निघतो आहे आम्ही आता. ईश्वरकडे घ्यायला जायचं आहे त्याला. तर आता ईश्वरला घेऊन वगैरे सुशीलच्या इथे जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू. तर मग चला निघूया. तर मंडळी, अशा रीतीने आपली आजची जर्नी जी आहे गुहागरची, ती आता आपण चालू केलेली आहे. आता आपण निघालो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपण पुढचे 3 दिवस म्हणजे आज शुक्रवार आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार आपण गुहागरला असणार आहोत सुशीलच्या घरी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही जी मजा करणार आहोत तिकडे ती तुम्हाला पण मी दाखवायचा प्रयत्न करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला निघूया. तर अशा रीतीने पहिलं काम म्हणजे गाडीत पेट्रोल भरायचं. आणि त्यात आमची गाडी म्हणजे पेट्रोल पिते म्हणजे असं खाते, गिळते, पिते आमची गाडी असं पेट्रोल. त्याच्यामुळं पहिलं पेट्रोल भरायला थांबलो आहे. प्रवास थोडा मोठा होणार आहे, चांगला होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. मंडळी, आता गुहागरला आम्ही भातगाव मार्गे चाललो आहे. आणि भातगावचा जो मेन रोड आहे ना वरचा, तिथे आता आम्ही आहोत. तर हे बघा, तुम्हाला एक धबधबा दाखवतो. हा बघा माझ्या मागे तुम्हाला दिसेल. भातगावचा जो पूल आहे ना, त्याच्यावरती स्टार्टिंग आहे ना, हा धबधबा आहे. जर तुम्ही इकडून जात असाल ना तर हा बघा नक्की. म्हणजे जर तुम्हाला असं म्हणजे पोहण्याच्या ऐवजी किंवा जर पाण्यात भिजायला वगैरे जर आवड असेल ना, तर नक्की या धबधब्यावरती तुम्ही एन्जॉय करू शकता. फक्त एवढंच की जर एकदम रिस्क अशी घेऊ नका. जर पाऊस पडत असेल तर खाली उतरू नका. खाली उतरायला तसं नाहीच आहे इथे, पण तरी पण जर पाऊस पडत असेल आणि जर तुम्ही आला तिथे तर जास्त वेळ इथे भिजू नका. कारण पाऊस पडताना जर वरती पाणी भरपूर वाढलं ना, तर मग शक्यतो जरा म्हणजे रिस्क आहे जरा ती थोडी. त्याच्यामुळे जेव्हा नॉर्मल असेल ना पाणी, तेव्हा आलात इथे मजा करायला तरी चालेल. पण जर जात असेल ना या रूटने कधी, तर नक्की या धबधब्याला व्हिजिट करा. हे बघा इकडचं लोकेशन पण बघा जरा. हा इकडे धबधबा आहे आणि हे बघा हे इकडचं असं लोकेशन आहे. सुशील आता म्हणतोय की थोडंसं भिजूया धबधब्यावरती, पण नाही, आपल्याला अजून पुढे जायचं आहे. त्याच्यामुळं थांबत नाही आहे आम्ही इथे. तर चला निघूया. तर मंडळी, आता आम्ही भातगावच्या पुलाच्या इथे वडापाव खायला थांबलो आहे. वडापाव सांगितलं, ऑर्डर दिलेत. तोपर्यंत हे बघा बसलो इथे. आपले वडापाव आलेले आहेत. होय थांब जरा, आधी वडापाव खायला. चला वडापाव खाऊन घेऊन या. नाही, वडापाव खाऊन झालेला आहे आता आणि आता आम्ही निघतोय. चला मग तुम्हाला भातगावचा पूलचा नजारा दाखवतो. हे बघा. चला. तर मंडळी, भातगाववरून पुढे आलो आणि पुढे एक गाव लागलं आहे. तर रस्त्याच्या बाजूला आहे ना शेतीची, आता म्हणजे शेती चालू आहे. तर मग चला तुम्हाला ते पण दाखवतो. हे बघा इकडे शेतीची कामं चालू आहेत. जोत आहे इकडे, जोत बांधलेला आहे आणि इकडे आहे ना दाढ काढत आहेत. म्हणजे जे रोप असतं ना लावायचं, ते काढलं जातं आहे. हे बघा. आणि ह्या साईडला आहे ना, खालच्या साईडला
2 जोत आहेत, ती दिसणार नाही तिथून, तरी पण दाखवायचा प्रयत्न करतो जरा. हे बघा दिसतंय का माहीत नाही, पण 2 जोत आहेत खाली तिथे. आता सगळीकडे तसंच बघायला गेलात ना तर सगळीकडे शेतीची कामं चालू आहेत आता, त्यामुळे अजून पुढे मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर मंडळी अशा रीतीने आम्ही आता पोचलो आहे ऑलमोस्ट. आता आम्ही शृंगारदळीमध्ये आहोत आणि इथली जी बाजारपेठ आहे ना खूप मोठी आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा तर अशा प्रकारे आता आम्ही पोचलो इकडे सुशीलच्या गावाला. तर हे बघा सामान एवढं घेऊन आलेत ना, जसं की महिन्याभराचं राहायला आलेत. तरी अजून गाडीमध्ये सामान आहे थोडंसं, तर पण काढतोय. हे बघा सुशीलच्या बॅग बघा. हे बघा डबे वगैरे सगळं. चप्पल नवीन आणलेली आहे. चप्पलेपासून ते सगळे नवीन घेऊन आलेत. तर आधी जाऊया घरी आणि मग तुम्हाला इकडचं दाखवतो बाकीचं. श्री चिक्की घेऊ का? घे. हो. सगळं सामान घेऊन जाताना सुशील मांडवकर गणपतीची तयारी आतापासून करतोय तो. सगळी डेकोरेशनचं सामान गणपतीला जे सगळं लागणारं सामान आहे बघा सगळं. ह्या बघा ह्या बॅग, हे डबे बिबे सगळे आतापासून घेऊन आलो आहे. जाऊया आधी, बॅग भरपूर आहे, जाऊया आधी घरात. हे बघा हे सुशीलचं घर आहे इकडे. हे बघा हे घर आहे सुशीलचं. इकडे आपण 2-3 दिवस आहोत आता पुढचे. अगरबत्ती आणलेली नाही, मच्छर जबरदस्त आहे. हालत बेकार होणार आहे. हा हे बघा वातावरण बघा. तर मंडळी अशा रीतीने पोचलो आहे आम्ही आता सुशीलच्या घरी. हे बघा घर दाखवतो तुम्हाला. हे इकडे आहे ना म्हणजे काम चालू होतं लादीचं वगैरे, त्याच्यामुळे सगळी कचरा वगैरे होता आणि आता सगळं साफसफाई वगैरे करून आता पाणी नाही नळाला, तर आता आम्ही पाणी आणायला चाललो विहिरीवरती. पाण्याला जाऊया चला. हे बघा इकडे विहीर आहे, सगळं आता इकडे रान झालं आहे. ही यांची स्वतःची विहीर आहे आणि आहे ना ह्या विहिरीचे पाणी पूर्ण वाडीला जातं, त्याच्यामुळे यांनी पंप वगैरे काय टाकला नाही आहे. पाणी भरूया हाती आणि मग जाऊया. तसा पावसाचा आवाज येतोय. दिवसभर आम्ही मंडई दिवसभर पावसाची वाट बघत होतो. म्हणजे दिवसभर एवढा पावसाची वाट बघत होतो ना की आम्हाला म्हणजे येऊसं पण वाटत नव्हतं. आणि आता घरी पोचलो आहे आणि आता पाऊस यायला लागला आहे. चला पाणी घेऊन जाऊया आधी घरात आणि मग होतो. अशा रीतीने बाहेर चांगला पाऊस पडायला चालू झालेला आहे आणि आता आमचं बाकी सगळं आवरून आम्ही आता चहा प्यायला, म्हणजे सुशीलने चहा केले मस्तपैकी, चहा प्यायला बसलो आहे. बघा चहाचा आनंद घेतोय. बाहेर मस्तपैकी पाऊस आला आहे आता, कारण मगाचपासून नको द्यावा. मगाचपर्यंत आम्ही म्हणत होतो पाऊस नाही. आता चांगला पाऊस पडायला चालू झालेला आहे. तर चहा घेऊया आणि मग बाकीचं जेवण वगैरे घेऊया. तर मंडळी आता आपण जेवणाला सुरुवात करतोय. बघा बघा
औषध इथे चिकन लागतं. जेवायला या. ते आलं वगैरे सोलतं. मी लसूण आहे ते मिक्सरची तयारी करतोय. चला मंडळी, अशा रीतीने चिकन शिजायला टाकलेलं आहे. इकडे ईश्वर काय म्हणतात त्याला, मास्टरशी. हां, ईश्वर इकडे चिकन करतोय. हा बघा, बास. हा इकडे ह्याला सांगतोय आमची जिरली. हे आलं होतं इथे, आता आमची बघून फाटली त्याला, कारण ते अचानक भयानक तिथे वरती उडी मारला आणि त्याचे फक्त डोळे दिसत होते. त्याला दूध टाकलंय प्यायला. आता चिकन होतंय, भात लावला तिकडे कुकरला. सगळं झालं की एकदाच जेवायला बसू. आमची हे बघा, आमची जिरली, पार्ट्या करायच्या त्यांना. तर मंडळी, आता आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि आता आपण जेवायला बसतोय. तर आपल्याकडे आज जेवायला म्हणजे चिकन, चपाती, मासा कसला आहे रे, सुरमईचा मासा फ्राय केलेला आहे, भात असं आपण केलेला आहे. हे बघा, सगळे आता एकत्र, म्हणजे सगळे म्हणजे आम्ही 3 जणच आहोत, ईश्वर, सुशील आणि मी. हे बघा, जेवायला बसतोय आता. तुम्ही पण या जेवायला. तर मग जेवतो आधी आणि मग भेटतो तुम्हाला. तर मंडळी, अशा रीतीने आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वेळ झाली ती म्हणजे झोपायची. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून आता गुहागरच्या म्हणजे आता आम्ही 2-3 दिवस इकडे आहोत, तर अजून 2-3 व्हिडिओ येणार आहेत. त्या बघायला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एकदा पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.